वाढ नाही झाली. गज्जू याच्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता आणि तो तुम्ही माध्यमांपुढे मांडलेला आहे. काय झालं पुढे त्याचं? माहे फेब्रुवारीमध्ये आपण बघितलं होतं की साहित्य पुरवठा न करता 1,06,00,000 रुपये अंगणवाडी जिल्हा परिषदेने अंगणवाडीच्या खात्यात टाकले आणि ते अंगणवाडीच्या CDPOच्या माध्यमाने त्या निधीचा अपहार केला. त्यामागे एक एक प्यादा होता, जगदीश काळदाते, जो अध्यक्षांचा PA होता, ज्याने फोन करून दबाव टाकून सर्व महिला अधिकारी CDPOकडून ते पैसे काढायला दबाव टाकला आणि ते पैसे काढून घेतले आणि त्या निधीचा अपहार केला साहित्य पुरवठा न करता. तदनंतर या गुन्ह्यात त्या सर्व CDPO अडकल्या आणि त्या CDPOवर कारवाई झाली. कारवाई झाल्यानंतर त्या जामीनवर आहेत सध्या. हायकोर्टात त्यांची जमीन अंतरिम जामीनवर आहे, ते बेल त्यांची कन्फर्म झालेली नाही. आणि या दरम्यान पोलीस तपासात आपण मागणी केली होती की हे निर्दोष लोक फसले, परंतु जो मुख्य आरोपी आहे जगदीश, पहिले त्याला अटक करा आणि त्याच्या मागचे मग कोणते कोणते राजकीय लोक आहेत यांना अटक केल्यानंतर त्यांची नावं येतील. 30 लाख रुपये कमिशनसाठी हा सर्व कारभार केला होता. 1,06,00,000 रुपयामध्ये 30 लाख रुपये कमिशन पुढाऱ्यांनी घेतलेला आहे जगदीशच्या माध्यमाने आणि निर्दोष लोकांना फसवलं. जगदीशच्या अटक झाल्यानंतर आता पुढील नावं पोलीस तपासात येईल आणि एक रुपया जो शासनाचा ज्यांनी कमिशनच्या रूपात खाल्लेला भ्रष्टाचार करून त्यांच्या सर्वांकडून हा निधी आपण भ्रष्टाचार पुढे आणून हा निधी वसूल करू शासनाचा. कोण असू शकतात यामध्ये? कुठले राजकीय पुढारी आहेत? अध्यक्षांचा PA फोन करून राहिला म्हणजे अध्यक्षांचा इथून कारभार होणंच राहिला हे स्पष्ट आहे. आणि त्याच्यात महिला बाल विकास विभागाचे जे काही खाते सांभाळतात आहे ते काही असे अंगठाबहादूर तर आहे नाही. तुम्ही आणखी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. ते पूर्ण अन्य मुद्देही माझ्या तपासात आहे, चौकशीत आहे. त्या सर्व मुद्द्यावर राज्य शासनाकडून चौकशी समिती लवकरच स्थापन होणार आहे. ती चौकशी स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे 9PH मध्ये 15 विभागामध्ये पाणी पुरवठा विभागात, आरोग्य विभागात, बांधकाम विभागात, समाज कल्याण विभागात, या अन्य महिला बाल विकास विभागात अन्यही काही योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजे काय, राजकारणी लोकांसाठी काय तिजोरी आहे का? तिजोरीत झालेली म्हणजे कोणतेही कामं ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय जिल्हा परिषदेमध्ये मंजूर होऊ शकत नाही. परंतु हे भ्रष्ट लोक ग्रामपंचायतीच्या मागणी नसता नाही कामे मंजूर करतात आणि नंतर ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरुस्तीचे पत्र घेतात. तर जे सरपंचाचे अधिकार आहे ते हे लोक वापरतात. तो सर्व सिस्टम आपण चेंज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं तर आपण कोर्टातही जाऊ.